तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एकाच व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण कशाबद्दल व्हिडिओ बनवचा जाऊन सांगताय. तर आज कडे फिराक जाऊचं नाही, काय नाही, खरे नाही. तर आज असा नागपंचमी. तर आज तुमका मी नागोबाचा व्हिडिओ दाखवतलंय, नागोबा दाखवतलंय, लाईव्ह सगळा दाखवतलंय. तर तुम्ही व्हिडिओ बघित राहा पूर्ण. जर चॅनलवर कोणी नवीन येणार असाल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला व्हिडिओ चालू करूया. तर आमका इथं नागोबा बनवचा असा पाठ ठेवलंय मी. आता नागोबा घेऊन येतं. तर त्या पाटावर पहिला पान ठेवूया आपण अळूचा. ते नागोबा घेऊन जाऊया आपण. खोलिया भी तर मी पूजा करीसर तुमका मी माहिती सांगते नागपंचमीची. नागपंचमी किती साजरी केली जाता काय ती सगळी संपूर्ण माहिती सांगते. व्हिडिओ बघित राहा तुम्ही पूर्ण. फक्त मंडळींनो, मी तुमका नागपंचमीची माहिती सांगतोय. नागपंचमी हिंदूच्या प्रमुख सणापैकी एक सण असा. या दिवशी नागदेवताची पूजा केली जाता. पंचांगानुसार दरवर्षी नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाता आणि यंदा ही तिथी 9 ऑगस्टला येली असा. त्यामुळे 9 ऑगस्टला देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जातलो. नागदेवताला दूध अर्पण करून नागपंचमीची पूजा केली जातली. नागपंचमी सणाशी संबंधित अनेक मान्यता असत आणि यापैकी एक मान्यता अशी असा की या दिवशी तव्यावर कोणतेही पदार्थ भाजले जात नसत अथवा शिजले पण जात नाही. काय आहे यामागील नेमके कारण बघूया. नागपंचमी दिवशी लोखंडी वस्तूचा वापर करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या दिवशी लोखंड वज्र असते. बहुतांश घरामध्ये लोखंडी तव्यावर वापरच केला जात नाही. पण नागपंचमी तव्यावर पोळी शेकली जात नाही की त्या दुसरे कारण म्हणजे तव्याला नागाच्या फणाशी जोडले जातात. त्यामुळे देखील अग्नीवर तवा ठेवला जात नाही, कारण असे केल्यास नागदेवताला नाराज होऊ शकतो मानतात सगळेजण. दुसरं, राहू दोष निर्माण होऊ शकता. पोळ्या न करण्यामागचं कारण म्हणजे आणखी एक कारण म्हणजे तवा हे राहूचे प्रतीक मानला जाता. नागपंचमी मुहूर्तावर तव्याचा वापर केल्यास कुंडलीमध्ये राहू ग्रहाचा प्रभाव वाढण्यास शक्यता असते आणि राहू दोषही निर्माण होऊ शकता. या कारणामुळे नागपंचमी दिवशी पोळी तयार करणे टाळण्याचा सल्ला दिला जाता. नागपंचमीला घरामध्ये पोळ्या तयार केल्यास अडचणीशी सामना करू शकतो असे जाणकारांचे म्हणणं असा. नागपंचमी सणाव्यतिरिक्त शीतला अष्टमीच्या दिवशी घरामध्ये तव्यावर पोळी अथवा अन्न पदार्थ तयार केले जात नाही. तसेच या दिवशी शिळे अन्न देखील खावत नाही. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती, कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी या दिवशी पोळ्यांचा तयार करणे वर्ज्य केले जाता. या सणादरम्यान बहुतांश लोक घरामध्ये पोळ्या तळत नाही. दरम्यान प्रत्येक व्यक्ती आपापल्या धार्मिक मान्यतांचे अनुकरण आणि पालन करतात. अजून माहिती सांगते जी माका माहीत समजली ती सांगते तुमका. नागदेवता शेताचे रक्षण करतात आणि म्हणून जीवजंतू शेताचे नुकसान नाही करत. नागपंचमी सण कधीपासून साजरा करतात, का साजरा करतात या थोडक्यात तुमका मी सांगते. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिलो सण असा, महत्त्वाचा सण असा. आपल्या देशात सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात. नागपंचमी हा सण आनंदाने साजरा केला जाता. नागपंचमी साजरा करण्याची वेगळाच
कथा असा. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले. विजय मिळवून ते डोहातून वर आले. या दिवसापासून नागाची पूजा करण्यास सुरुवात झाली. नागपंचमीची दुसरी कथा म्हणजे सत्तेश्वर आणि सत्तेश्वरी देवाची कथा. देवाचा भाऊ सत्तेश्वर हा नागपंचमीचा एक दिवस अगोदर मरण पावला. सत्तेश्वरी देवीने तिच्या भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही. दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरी देवीला त्याचा भाऊ नागाच्या स्वरूपात दिसला. तेव्हापासून नागाचा भाऊ मानण्याची प्रथा सुरू झाली असे म्हटलं जातं आणि नागपंचमी सण साजरा सुरू झालं. त्या दिवशी स्त्रिया व मुली संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची व मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात. नागपंचमी दिवशी शेतात कोणी काम करत नाही, कोणी स्वयंपाक पण करत नाही. स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. स्त्रिया व मुली झाडाच्या झोके बांधून गाणे म्हणत झोक्यांचा आनंद घेतात. आजच्या दिवशी नागपंचमी स्त्रिया घराच्या स्वच्छता करतात, घर शेणाने सारवून घेतात, घरासमोर रांगोळी काढतात, नवीन अलंकार घालून नागदेवताची पूजा करतात, दुर्वा देखील अर्पण करतात. वारुळाची पूजा केली जाते. दूध पाजतात, नैवेद्य दाखवतात, स्त्रिया उपवास करतात आणि भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात. काही लोक नागपंचमीच्या दिवशी गरीब लोकांना अन्न, दूध, खीर दान करतात. ब्राह्मण लोकांना भेट देतात. भगवान विष्णू, भगवान शिव आणि नागदेव यांची मंदिरे नागपंचमी दिवशी भरलेली असतात. काही लोक घरोघरी जाऊन भिक्षा मागतात व नागांना सादर करतात. असे म्हणतात की सापाची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते. जे लोक सापाची पूजा करतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला साप कधीच चावत नाही अशी समज आहे. त्यामुळे नागपंचमी दिवशी सापाची पूजा केली जाते. नागाबद्दल बोलायचे म्हणजे नागामुळे उंदराची संख्येवर नियंत्रण राहतं. साप हा सरपटणारा सरपटणारा प्राणी असा. लांब दोरीसारखी त्याचा शरीर असता. सापाला पाय नसतं. खालच्या भागावर तो सरपटत पुढे जात असता. सापाला कान असतात. त्याऐवजी एक हाड असते जे ध्वनी नियंत्रण काम करतात. तर ते हाड अति संदेशनी असत. हवेतून जेव्हा आवाज येतो तेव्हा त्या हाडाद्वारे डोक्यात जातो आणि सापाला आवाज कळतो. सर्व सापाला डोळे पण नसतात. त्याला डोळे दिसतात पण त्यातून तो पाहू शकत नाही. सापाचे मुख्य दोन प्रकार असतात, एक विषारी आणि एक बिनविषारी. सापाच्या वरच्या आणि खालच्या जबड्यामुळे मोठं तोंड उघडता येतो. सापाच्या ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे फणा. सापाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात, त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होतो. फणाच्या मागच्या बाजूला विविध खुणा असतात. सापामध्ये अनेक रंग आढळतात. काळो तपकिरी रंगाचो नाग जास्त आढळतात. नागाचे खाद्य म्हणजे उंदीर, तर अनेक बेडूक सुद्धा नागाचा खाद्य असा. नागाचा शत्रू म्हणजे गरुड, मुंगूस आणि मानव पण नागाचा शत्रू आहे, कारण नाग चावेल या भीतीने माणूस सापाला मारतो. नागाच्या उपजाती असत. किंग कोब्रा, नागराज हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे. हा लांबच्या सर्वात जास्त लांब आहे आणि याचे विष सर्वात जास्त घातक असते. या सापाची लांबी 5 मीटरच्या आसपास असू शकता. दिसायला रुबाबदार असून याचा फणा इतर नागापेक्षा लहान असतो. याचे जीवन दुर्मिळ असते आणि हा घनाट जंगलात राहत पसंत करता. काळा नाग ही जात प्रामुख्याने पाकिस्तान आणि राजस्थानमध्ये आढळता. याचे संपूर्ण शरीर काळे असता आणि याची लांबी दुसऱ्यापेक्षा कमी असते. याचा फणा देखील लहान असता. हिरवो नाग हा नाग हिरव्या रंगाचा असता आणि पायाच्या ठिकाणी बांबूवर जास्त आढळतो. हा नाग जास्त करून दक्षिण भागात आढळता. असे अजून भरपूर नागाचे प्रकार असत. भारतीय संस्कृतीत नागाला आदराचे स्थान आहे, पण भीतीपोटी माणूस स्वतःला वाचवण्यासाठी नागाला हल्ला करतो. नागपंचमी दिवशी नागाची आदराने पूजा केली जाते. नागपंचमी हा सण उत्साहाने साजरा करतो. सगळ्यांका पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.
कशी वाटली माहिती कमेंट करून नक्कीच सांगा. तर मी तुमका दाखवतोय नागोबा. पूजा करून मी घेतलंय. लाई, गूळ, दूध, फुला सगळा काय ठेवलेला असा नागोबासाठी. तर मंडळी तुम्ही बघलात ना नागोबा कसा असा, कमेंट करून सांगा नक्कीच. तर मंडळी तुमका मी पातोळे करतात ते दाखवतोय. पीठ मळतात पातोळ्यासाठी. खोबरा आणि या करून घाललेला असा मम्मी आणि आई करता. पातोळे झाल्या तुमका दाखवते मी. ही हळदीची पानं. तर मंडळींनो गाडी दे गई तो. तर सगळ्यांनी जेव या डाळ, भात, लोणचा, पापड, पातोळी, भाजी, चवळ्याची उसळ या सगळ्यांनी जेव. तर मी जेवण घेतोय. चला मंडळी जेवूया. तर मंडळींनो आता संध्याकाळ झालेली असा. तर नागोबा आपल्या जाग्यावर जातलो. ठेवूया त्या का आपल्या जाग्यावर. चला नागपंचमी झाली तर आज.